नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आजपर्यंत आपल्यापुढे विविध विषयावरचे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हा माझा 50वा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मध्ययुगीन कालखंडातील एका अतिशय प्रतिभाशाली, समतावादी आणि मानवतावादाचा संदेश देणाऱ्या एका महान संताच्या विषयी म्हणजे संत रोहिदासांच्या विषयी करतो आहे. संत रोहिदास, ज्यांना विविध नावांनी ओळखलं जातं, महाराष्ट्रामध्ये रोहिदास या नावाने ते प्रसिद्ध आहेत आणि महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने त्यांना ओळखलं जातं. कुठे ते रविदास म्हणून ओळखले जातात, काही ठिकाणी रैदास म्हणून ओळखले जातात. अशी विविध नावं ही त्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळतात. रविदासांचा जन्म किंवा रोहिदासांचा जन्म रघु व कर्मा या आईवडिलांच्या पोटी तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या चर्मकार जातीमध्ये झालेला होता. आता रविदास संप्रदायामध्ये जी नावं प्रचलित आहेत आईवडिलांची, रघु व कर्मा किंवा रघुराणी म्हणून देखील त्यांच्या आईला ओळखलं जातं, तर ही नावं प्रचलित आहेत. परंतु त्या बाबतीमध्येही अनेक मतभेद विचारवंतांच्या मध्ये, अभ्यासकांच्या मध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने रोहिदासांचा जन्म कधी झाला, त्यांचं जन्म ठिकाण कोणतं, याविषयीही मतमतांतर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अधिकाधिक प्रचलित असलेली मतं जी आहेत त्यानुसार रोहिदासांचा जन्म सन 1433 मध्ये झाला आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी जवळील म्हणजे काशी या तीर्थक्षेत्राच्या जवळील मांडूर किंवा मंडूर या गावामध्ये रोहिदासांचा जन्म झाला असं मानलं जातं. लहानपणापासूनच रोहिदास हे ईश्वर भक्तीमध्ये लीन होणारे, साधू संतांच्या सेवेमध्ये लीन होणारे अशा स्वभावाचे होते. आपला वडिलोपार्जित चर्मकाराचा जो काही व्यवसाय आहे वाहना बनविण्याचा, तो करत असताना त्याबरोबरच नामस्मरण, संतांच्या संगतीमध्ये रमणं या गोष्टी सातत्याने ते करत होते. आणि त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना चिंता वाटायला लागली की कुठे हा मुलगा हातचा जातोय की काय, आणि म्हणून त्यांनी लवकरच त्यांचा विवाह लावून दिला. एका छान उपवर असणाऱ्या सुंदर अशा लोणा नावाच्या मुलीसोबत रोहिदासांचं लग्न त्यांनी लावून दिलं. लग्न लावून देत असताना रोहिदास आता तरी गृहगृहस्थीकडे वळतील, आपला परंपरागत व्यवसाय सांभाळतील असं त्यांना वाटलेलं होतं. परंतु विवाहानंतर देखील त्यांची अध्यात्माची जी काही ओढ होती, संत संगतीची जी काही ओढ होती, ती काही कमी झाली नाही. किंबहुना लोणा ही त्यांची पत्नी ही त्यांच्या मार्गातील अडसर बनण्याऐवजी ती त्यांच्या मार्गातील सहाय्यक, त्यांची अनुयायी बनली. आणि म्हणून चर्मकार समाजामध्ये लोणा हिला ईश्वर मानलं जातं, मातृदेवता मानलं जातं. लहान मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी तिच्यावर आहे आणि म्हणून लहान मुलं जेव्हा आजारी पडतात तेव्हा लोणा देवतेची पूजा ही चर्मकार समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर केलेले आपल्याला पाहायला मिळते. मुलगा काही ऐकत नाही आहे, संसारामध्ये तो काही रममाण होत नाही, आपला व्यवसाय पुढे चालवत नाही व्यवस्थितरित्या, हे पाहिल्यानंतर वडिलांनी लोणा आणि त्याचबरोबर रोहिदासांना घरातून बाहेर काढलं. आणि घरातून बाहेर काढल्यानंतर आपल्या घराच्या पाठीमागे झोपडी टाकून रोहिदास आपला व्यवहार पुढे चालू त्यांनी ठेवला. आता रोहिदासांना विजयदास नावाचा मुलगा झालेला होता. इतर अपत्य असल्याचा संदर्भ मिळत नाही, परंतु विजयदास नावाचा पुत्र त्यांना असल्याचा संदर्भ सापडतो. संतांच्या सहवासामधून, संत संगतीमधून, त्यांची सेवा करण्यामधून ग्रंथांचं ज्ञान, वेगवेगळ्या श्रुती असेल, स्मृती असेल, या ग्रंथांमध्ये जे सांगितलेले धार्मिक तत्वज्ञान आहे, या सर्व धार्मिक तत्वज्ञानाचा, दर्शनांचा अभ्यास, गीता असेल, उपनिषद असतील, या सगळ्यांचं ज्ञान
हे रोहिदासांना प्राप्त झालं. खरं तर तो कालखंड सगळा जर विचारात घेतला तर त्या काळामध्ये शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकारच नव्हता. त्यामुळे रोहिदासांचं औपचारिक अशा प्रकारचं शिक्षण झालेलं नव्हतं, परंतु अनौपचारिक शिक्षणातून अनौपचारिक पद्धतीने संतांच्या संगतीत राहून रोहिदासांचं या धर्माशी संबंधित विविध ग्रंथांमध्ये सांगितलेलं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाची माहिती त्यांना झाली आणि त्यावरून आपलं एक स्वतःचं तत्वज्ञान हे त्यांनी विकसित केलं. आणि मग त्या माध्यमातून रोहिदास हे प्रवचनांमधून धर्माशी संबंधित अनेक गोष्टींवर तत्वज्ञानावर बोलू लागले. रोहिदासांची ही जी काही वैष्णव भक्ती होती ही वैष्णव भक्ती दिवसेंदिवस नंतरच्या कालखंडामध्ये अतिशय प्रसिद्ध होत गेली आणि लोक रोहिदासांना ऐकण्यासाठी जमायला लागले, गर्दी व्हायला लागली. आणि हे सगळं करत असताना भारतभर भ्रमंती करून त्यांनी मोठं ज्ञान मिळविलं. आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की अनेक संतांच्या अनेक धर्म स्थापन करणारे जे काही वेगवेगळे युगपुरुष आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी आधी तत्वज्ञान सांगण्यापूर्वी भ्रमंती करून ज्ञानप्राप्ती केलेली आहे आणि त्यानंतरच मग तत्वज्ञान समाजाला सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वैष्णव धर्माचा विचार, वैष्णव धर्माचा प्रसार करत रोहिदास संपूर्ण देशभर हिंडलेले आपल्याला पाहायला मिळतात. रोहिदासांच्या आयुष्यामध्ये अनेक आख्यायिका आहेत, त्या आख्यायिकांकडे फारसं मी जाणार नाही. परंतु रोहिदास हे गंगेचे भक्त होते, गंगेची पूजा करत होते, गंगेचं पूजन अर्चन करत होते. रोहिदास गंगा स्नान करतायत ही गोष्ट तत्कालीन ब्राह्मणांना आवडली नाही. अरे एक शूद्र गंगेवर जाऊन स्नान करतो आणि अशा पद्धतीने गंगेला बाटवितो, ही गोष्ट काही चांगली नाही म्हणून रोहिदासांना विरोध केला गेला. त्यामुळे रोहिदासांनी गंगा स्नान बंद करून टाकलं. परंतु गंगा ही रोहिदास ज्या कुंडामध्ये चांबडं भिजू घालायचे त्या कुंडामध्येच जणू अवतीर्ण झाली. या संबंधीच्या अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. आणि मग त्यावरूनच पुढे म्हण पडलेली आपल्याला पाहायला मिळते की मन चंगा तो कटोती में गंगा. तुमचं मन शुद्ध असेल, तुमचं मन पवित्र असेल, निर्मळ असेल तर गंगा ही तुमच्या कटोरीमध्ये सुद्धा अवतीर्ण होते. आणि म्हणून मनाची शुद्धता, पवित्रता, मनाचं मांगल्य या सगळ्या गोष्टीला अत्यंत महत्वाचं स्थान हे रोहिदासांनी दिलेलं आहे. आयुष्यभर रोहिदास दारिद्र्यामध्ये राहिले. उलट रोहिदासांना सधनता प्राप्त होईल अशा प्रकारचे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आले. एका आख्यायिकेच्या नुसार एक साधू त्यांच्याकडे येतो आणि एक साधू त्यांच्याकडे येऊन परीस त्यांना देतो आणि सांगतो की तुझं दारिद्र्य दूर करण्यासाठी या परीसाचा तो वापर कर. आणि मग त्या परीसाचा वापर कर म्हणून सांगून साधू तो परीस ठेवून जातो. परंतु रोहिदास त्याचा वापर करत नाही. रोहिदासांचं शिष्यत्व स्वीकारलेल्या मीराबाई आपल्या गुरुने असं दारिद्र्यामध्ये राहावं, आपल्या गुरुने दारिद्र्यामध्ये जीवन कंठावं हे तिलाही पाहवत नाही. मग आपल्या जवळचा एक हिरा ती आपल्या गुरुला म्हणजे रोहिदासांना देते. परंतु रोहिदास त्या हिऱ्याचा देखील वापर करत नाही. आणि आणखी अनेक आख्यायिका आहेत की ईश्वराने येऊन काही नाणी दिली आणि ती नाणी पुढे वाढतच गेली आणि मग तरी त्याचा वापर रोहिदास करत नाहीत. म्हटल्यानंतर ईश्वर त्यांच्या स्वप्नामध्ये जातात आणि स्वप्नामध्ये जाऊन देव सांगतो की त्या नाण्याचा तू स्वीकार कर. आणि मग त्या वाढत जाणाऱ्या ताटातील काही नाण्यांच्या पासून अधिक नाणी झाली. ती नाणी विकून मग रोहिदास काशीमध्ये मंदिर बांधतात, तिथे अन्नछत्र चालवितात. अशा प्रकारच्याही आख्यायिका आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपल्या सांसारिक अडचणी पूर्ण करण्यासाठी, भागविण्यासाठी रोहिदास संपत्तीचा वापर करत नाहीत. त्या काळामध्ये
धार्मिक बाबतीमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणावर चालत असत, एकमेकांना आव्हानं दिली जात असत. रोहिदासांनी अनेक धर्म शास्त्र जाणणाऱ्या पंडितांच्या बरोबर अशा प्रकारचा वादविवाद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबरच शंकराचार्यांच्या बरोबर झालेल्या वादविवादामध्ये ते हरल्यानंतर कबीरांचे ते समकालीन आहेत. कबीराकडे ते जातात. मग कबीर म्हणतात ज्ञानप्राप्तीसाठी तू गुरु करून घे, आणि मग ते रामानंदांचे शिष्य बनतात. कबीरांचेच रामानंद देखील गुरु आहेत, आणि मग रामानंदांचं शिष्य बनून पुढे ते आणखी ज्ञान प्राप्त करतात. खरं पाहता दोह्यांच्या मधून रोहिदासांच्या कुठेही रामानंदांचं नाव येत नाही, परंतु गुरूंचं महात्म्य हे त्यांनी सांगितलेलं आहे. नाभादासाने लिहिलेल्या भक्तमाल ग्रंथामध्ये रामानंदांचे जे 12 शिष्य सांगितलेले आहेत, त्या 12 शिष्यांच्या मध्ये त्यांनी रोहिदासांचा उल्लेख केलेला आहे, आणि त्यावरून रामानंद हे रोहिदासांचे गुरु होते हे आपल्या लक्षात येतं. शिखांचा जो काही पवित्र ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब, या गुरुग्रंथ साहिबामध्ये रोहिदासांच्या 40 पदांचा समावेश केला गेलेला आहे. म्हणजे रोहिदासांनी निर्माण केलेलं काव्य, रोहिदासांनी निर्माण केलेलं जे काही साहित्य आहे हे किती उच्च दर्जाचं होतं की गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या अत्यंत पवित्र असलेल्या ग्रंथामध्ये त्या पदांचा 40 पदांचा समावेश हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. रोहिदासांना दीर्घायुष्य लाभलेलं होतं, आणि त्यामुळे संत कबीरांच्या मृत्यूनंतरही रोहिदास काही काळ जिवंत होते. आणि इतकंच नाही तर रोहिदासांचा मृत्यू चित्तोड या ठिकाणी झाला, आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्या संत मीराबाई यांनी त्यांची छत्री देखील तिथे उभारलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक राजघराण्यातील व्यक्ती, राजसिंहासनावर बसणाऱ्या व्यक्ती ज्यांनी रोहिदासांचं शिष्यत्व स्वीकारलं, परंतु तरी देखील रोहिदासांनी आपली सांपत्तिक स्थिती सुधारण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. म्हणजे या संपत्तीचा वापर आपण करावा असं त्यांना कधी वाटलं नाही. राणी झाली असेल, मीराबाई असतील, दिल्लीचा बादशाह सिकंदर लोदी असेल, किंवा काशीचा राजा असणारा पिपा असेल, हे राजघराण्यातील लोक होते, आणि त्यांनी आपल्या गुरुकरता वाटेल ते करायची त्यांची तयारी असली तरी देखील रोहिदासांनी मात्र स्वखर्चा करता, स्वतः करता कधीही संपत्तीचा अशा पद्धतीने विनियोग केला नाही, वापर केला नाही, किंवा प्राप्त करण्याचा प्रयत्नही कधी केला नाही. आणि दारिद्र्यामध्ये जीवन कंठन त्यांनी ईश्वर भक्तीकडे आपलं संपूर्ण लक्ष दिलेल्या पाहायला मिळतं. मध्ययुगीन धार्मिक संघर्षामध्ये, जातीय उच्च नीचतेच्या वातावरणामध्ये रोहिदासांनी एक समन्वयाची जी काही भूमिका घेतली, त्याबरोबरच त्यांनी समाजातील जे काही कर्मकांड आहे, ढोंग आहे, उच्च नीचतेचा भाव आहे, याला विरोध करण्याचं काम केलं, आणि प्रेमाचा मार्ग समाजाला दाखविला. खरं पाहता कबीर आणि रोहिदास दोघे समकालीन आहेत. कबीरांची वाणी अतिशय कठोर आहे. म्हणजे या सामाजिक धार्मिक अवडंबरावर, अंधश्रद्धांवर कबीर अतिशय कठोरपणे टीका करतात, परंतु रोहिदासांची वाणी मात्र नम्र आहे, रुजू आहे, आणि मृदू असणाऱ्या या वाणीतून समाजाचं प्रबोधन करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. रोहिदासांनी हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही हे सांगण्याचं काम संत रोहिदास करतात. आणि हे करत असताना ते असं म्हणतात, हिंदू तुरुक मही नहीं कछहू भेदा, सब मह एक रक्त असू मासा. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये भेद नाही आहे, त्यांचं रक्त आणि मांस एक सारखं आहे, हे त्यावेळेला रोहिदास सांगतायत. आणि त्याबरोबरच मंदिर मशिदीमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेद नाही. म्हणजे इथला मंदिराचा पुजारी आणि मशिदीमध्ये असलेला जो काही मुल्ला असेल त्याच्यामध्येही कुठल्या प्रकारचा भेद नाही. तिथला जो काही मशिदीतला धर्मगुरू आहे, मौलवी आहे, त्याच्यामध्ये काही भेद नाही. असं सांगताना ते असं म्हणतात, मंदिर मस्जिद दोऊ एक है. मंदिर आणि मस्जिद एकच आहे.
दोन्ही ठिकाणं जर ईश्वराचीच आहेत तर त्याच्यामध्ये भेद असण्याचं कारण काय? इन मह अंतर नाही, रविदास राम रहमान का, जग डहू कोऊ नाही. म्हणजे झगडा नाही आहे, संघर्ष नाही आहे, हे दोघे एकच आहेत हे सांगण्याचं काम आणि धार्मिक समन्वय साधण्याचं काम रोहिदास करताना इथे आपल्याला पाहायला मिळतात. रोहिदासांनी कर्मवादाचा पुरस्कार केला. आपल्या कर्माला अत्यंत महत्वाचं स्थान रोहिदास देतात आणि त्यापुढे जाऊन ते असं म्हणतात की साधू म्हणून भिक्षा मागून जगणं हे बरोबर नाही आहे. म्हणजे आयतं खाणं जे आहे, कष्टाविना खाणं जे आहे, श्रमाविना खाणं जे आहे ते त्याज्य मानतात आणि त्याज्य मानून ते कष्टाला, श्रमाला, कर्माला महत्व देताना पाहायला मिळतात. जिह्वा भजे हरिनाम नित्य. ते जिव्हेला काय सांगतायत? जिह्वा भजे हरिनाम नित्य, हत्त करही नित काम. म्हणजे तोंडाने मुखाने हरिनामाचं स्मरण करत असताना हाताने कायम आपलं काम आपण करत राहिलं पाहिजे. कर्म करीत करीत आपण मुखाने नामस्मरण घेत ईश्वराचं आपलं हे काम केलं पाहिजे असं ते सांगतात. रोहिदास हे निर्गुण निराकाराचे पूजक आहेत आणि म्हणून ईश्वर कुठल्या मूर्तीत आहे असं त्यांना वाटत नाही. ते म्हणतात की मूर्तीत जर ईश्वर असेल तर पाण्यामध्ये मूर्ती पोहते का, तरंगते का? जर ईश्वर मूर्तीमध्ये असता तर पाण्यावर मूर्ती तरंगली असती, पोहला असता ईश्वर त्यामध्ये, आणि म्हणून मूर्तीत ईश्वर नाही असं ते म्हणतात. रोहिदासांचा रामाची भक्ती रोहिदासांनी केली आणि मुखाने रामनामाचा गजर करत असताना तो राम कोण आहे? तर रोहिदासांचा राम चराचरामध्ये भरून राहिलेला आहे. रोहिदासांचा राम हा अयोध्येचा राजा नाही, तो दशरथाचा पुत्र नाही, तर त्याहून अधिक विशाल, त्याहून अधिक व्यापक अशा प्रकारचं स्वरूप त्यांच्या रामाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच ते असं म्हणतात, सब में हरि है, हरि में सब है. सब में हरि है, हरि में सब है, हरि अपनो जीव जाना. म्हणून ईश्वराचं अस्तित्व कोठे आहे? तर सर्वत्र आहे हे सांगतात आणि निर्गुण निराकाराची भक्ती ते करताना करायला सांगतात. आणि त्याकरता मग ते मूर्तीपूजा असेल, नैवेद्य असेल, पुष्पहार अर्पण करणं असेल, हे जे काही बाह्य अवडंबर आहे, बाह्य दिखावा आहे, या सगळ्या बाह्य पूजेला रोहिदास विरोध करतायत. आणि हे सांगताना ते काय म्हणतात? देवाला दूध द्यावं म्हटलं तर ते दूध तर वासराने आधीच पिऊन उष्ट केलेलं आहे. तुम्ही गेलात गाईचं दूध काढायला तर गाय असाच पाना सोडते का हो? गाय असाच पाना नाही सोडत. गाईचं दूध काढायचं असेल तर आधी त्याला वासराला नेऊन लुचवावं लागतं आणि ते जेव्हा स्तनाला लुचतं त्यावेळेला गाय पाना सोडते आणि मग आपल्याला दूध काढता येतं. अरे दूध देवाला द्यावं म्हटलं तर ते आधीच वासराने उष्ट केलेलं आहे. आणि जर पुष्पमाला देवाला अर्पण करावी म्हटलं तर त्या पुष्पामध्ये असणारा जो परागकण आहे तो तर आधीच ब्रह्मणाने प्यालेला आहे, प्राशन केलेला आहे. मग फूल असेल तेही उष्ट आहे, दुसऱ्याने वापरलेलं आहे. दूध असेल तेही उष्ट आहे, आधी दुसऱ्याने वापरलेलं आहे. मग असं उष्ट असणारं जे काही आहे, वस्तू आहे, ते देवाला दिल्यानंतर देव प्रसन्न होईल का? असा प्रश्न रोहिदास विचारताना आपल्याला पाहायला मिळतात. मनुष्य जन्माने मोठा असत नाही तर मनुष्य कर्माने मोठा होतो हे सांगताना रोहिदास असं म्हणतात, रविदास जन्म के कारणे, रविदास जन्म के कारणे होत न को नीच. जन्माने कोणी नीच होत नाही. नको नीच करीडारी है, ओछे कर्म को कीच. तुमचे कर्म कशा प्रकारचे आहेत? तुमचे कर्म जर नीचपणाचे असतील तर तुम्ही नीच आहात आणि कर्म जर तुमचे चांगले असतील
तर तुम्ही श्रेष्ठ आहात. जन्माने नाही तर कर्माने मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त होतं, हे रोहिदास ठासून सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि जातीयतेमुळे मानवतेचा नाश होतो आहे हे ते ओरडून जगाला सांगतायत की जात पात के फेर में उलझे रहे सब लोग, जात पात के फेर में उलझे रहे सब लोग, मानुषता को खाते, मनुष्यत्वाला खाते जाते, रविदास जाते करी लोक. म्हणजे मनुष्यत्व जे आहे हे मनुष्यत्व नष्ट करण्याचं काम ही जातीयता करते आहे. आणि म्हणून मनुष्यत्व जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला ही जातीयता संपवावी लागेल, ती दूर करावी लागेल, असं रोहिदास सांगतात. मदिरापानाने चढणाऱ्या नशेला ते विरोध करतायत. अरे होत नाही, मदिरापानाने चढणारी नशा जी आहे ती दीर्घकाळ टिकत नाही, ती अखंड राहत नाही. आणि मग म्हणून मदिरापान करू नका म्हणत असताना ते काय सांगतायत, ते असं म्हणतायत, रविदास मदिरा का पीजिये जो चढे उतराय. मदिरा पिल्यानंतर काही काळानंतर ती उतरते. नीव महारस पीजिये, नामस्मरणाचं महारस प्या, जो चढे नाही उतराय. एकदा चढल्यानंतर पुन्हा उतरत नाही. सत्संगती, ईश्वर भक्ती, ईश्वराचं नामस्मरण हे त्यासाठी करा. ती एकदा चढली की पुन्हा उतरणार नाही. नशा केलीत तुम्ही, दारू पिलात, ती दारू काही काळानंतर उतरून जाते. म्हणून व्यसनामध्ये ते व्यसनही करायला सांगतायत, तर नाम रस प्यायला सांगतायत, नामस्मरणाचं रस घ्यायला सांगतायत, त्याची नशा करायला सांगतायत. मूर्तीत ईश्वर नाही, मूर्तीमध्ये ईश्वर वास करत नाही, राहत नाही, हे ते सांगतायत. आणि मग त्यासाठीच ते मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे मूरत माही बसई परमेश, जर मूर्तीत परमेश्वर बसतो तो जल में क्यों न तिरे रे, तो जल में क्यों न तिरे रे, म्हणजे तो मग जळामध्ये पाण्यामध्ये का तरंगत नाही, पोहत नाही, असं ते विचारतात. आणि त्यामुळे मूर्तीमध्ये ईश्वर आहे हे खोटं आहे हे ते सांगतायत. सत्यवर्तन करणाऱ्यास वनामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, जंगलामध्ये जाण्याची, पूजापाठ करण्याची, तपश्चर्या करण्याची काहीही आवश्यकता नाही. जो सत्याने वर्तन करतो ईश्वर त्यास घरीच दर्शन देतो, असं रोहिदास सांगतात. आणि मग हे सांगत असताना त्यांनी पशुहत्येला विरोध केलेला आहे, शाकाहाराचा पुरस्कार केलेला आहे. आणि पशुहत्येला विरोध करत असताना त्यांनी सांगितलं की पशुची हत्या करून तुम्ही स्वर्गामध्ये कधीही जाणार नाही, पशुहत्या केल्याने तुम्ही नरकामध्ये जाल. आणि म्हणून चर्मकार समाजामध्ये, जातीमध्ये जन्माला आलेले असताना प्राण्याची कातडी, पशुची कातडी त्यांना पायताण शिवण्यासाठी, पायपोसीसाठी लागत असताना सुद्धा मृत प्राण्याच्या कातड्याचाच वापर वाहना बनविण्यासाठी, चपला बनविण्यासाठी त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. रामराज्य रामराज्य आजही आपण सातत्याने त्या रामराज्याची कल्पना करत असतो. किंबहुना निवडणुका आल्या की रामराज्य परत आम्ही कसं आणणार आहोत असं अनेक राजकीय पक्ष सातत्याने सांगत असतात. आणि रामराज्य हे एका अर्थाने स्वप्नच आहे. रामायणामध्ये रामाच्या काळामध्ये ज्या प्रकारचं राज्य होतं त्याच प्रकारचं राज्य पुन्हा अवतीर्ण व्हावं हे स्वप्न सर्व लोक बघत असतात. रविदासांची म्हणजेच रोहिदासांची देखील रामराज्याची कल्पना आहे. आणि ही रामराज्याची कल्पना काय आहे त्यांची, ते असं म्हणतात, ऐसा चाहो राज में जहां मिले सबन को अन्न, छोट बड़े सब सम बसे, छोट बड़े सम बसे, रविदास रहे प्रसन्न. कशाला रामराज्य म्हणायचं की ज्या राज्यामध्ये सगळ्यांना खायला अन्न मिळेल, जे सगळे लोक हे समान असतील, कोणी उंच कोणी नीच असणार नाही, सगळे समपातळीवर असतील, सगळ्यांना राहायला घर असेल, सगळ्यांच्या अंगावर कपडे असतील, असं ज्या राज्यामध्ये होईल ते रामराज्य. ही कल्पना रोहिदास मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. रोहिदासांनी मनुष्याच्या चरित्राला, मनुष्याच्या आचरणाला
अत्यंत महत्वाचं स्थान दिलंय. ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्याचं आचरण शुद्ध आहे, तो खऱ्या अर्थाने मोठा माणूस आहे. आणि जो उक्ती आणि कृतीमध्ये, बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये भेद राखत नाही, बोलतो तसंच वागतो, तो व्यक्तीच खऱ्या अर्थाने थोर आहे असं रोहिदास मानतात. आणि मग सर्व माणसं समान आहेत, सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहेत हे सांगताना ते असं म्हणतात, एके माटी के सभे भांडे, एके माटी के सभे भांडे, सबका एक सिरजतहारा. या सगळ्याचा सृजनहारा कोण आहे? या सगळ्यांचं सृजन करणारा एकच आहे ईश्वर. आणि माती एकच आहे, भांडी जरी वेगवेगळी असली तरी. म्हणजे पहा, एकाच मातीपासून कुंभार अनेक प्रकारची भांडी बनवितो. भांडी अनेक प्रकारची बनवलेली असली तरी देखील ती एकाच मातीपासून बनलेली असतात. म्हणून सर्व लेकरे, सर्व माणसे त्या एकाच ईश्वराची लेकरं आहेत. हे जे काही तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान रोहिदास सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याबरोबरच ते असं म्हणतात, ईश्वर मंदिरामध्ये नाही, मशिदीत नाही, तर तुमच्या हृदयांतरामध्ये ईश्वर आहे. मंदिर मस्जिद भ्रमत फिरे, पायेन हरि की ठौरी, हरिनाम हृदय बसे, क्यों ढूंढे चहुओर. चारी दिशाला हुडकत हिंडतोय, देव इथं आहे का, तिथं आहे का, कुठे आहे देव? देव तुझ्या हृदयामध्ये आहे. आणि तो हृदयामध्ये असलेला जो काही देव आहे, तो देव शोधण्याचा तो प्रयत्न कर, हे रोहिदास सांगतायत. आणि मग हे सांगत असताना गुणहीन ब्राह्मणापेक्षा गुणवान शूद्र श्रेष्ठ आहे हे ते सांगतायत. म्हणजे गुण हे श्रेष्ठत्वाचं लक्षण आहे, ब्राह्मण होण्यासाठी आणि शूद्र होण्यासाठी सुद्धा. ज्याच्या ठिकाणी गुणश्रेष्ठ नाहीत तो ब्राह्मण नाही, ज्याच्या ठिकाणी गुणश्रेष्ठ आहेत तो शूद्र नाही. ही भूमिका तिथे ते मांडतायत. आणि ते मांडताना असं म्हणतात, रविदास ब्राह्मण मत पूजिये, जव होऊ गुणहीन. रविदास ब्राह्मण मत पूजिये, जऊ होवे गुणहीन. पूजही चरण चंडालके, चांडाळाचं चरणपूजा, जऊ होवे गुणपरवीन. जो गुणवान आहे तो शूद्र जरी असला, चांडाळ जरी असला, तरी त्याचे चरण पूजवंत आहेत. आणि ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊन, ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला येऊन जर तो गुणहीन असेल, तर गुणहीन असणाऱ्या ब्राह्मण आहे, ब्राह्मण वर्णात जन्मला आहे म्हणून तो पूजनीय नाही. पूजनीयतेचा निकष गुण हा रोहिदासांनी सांगितलेला आहे. आणि मग त्या पद्धतीने सांगत असताना पुढे जाऊन ते अवडंबरावर, ढोंगावर मोठ्या प्रमाणावर टीका करतायत. आणि ते म्हणतात, माला धारण केल्यामुळे, केस कापल्यामुळे, मूर्तीचे चरण धुतल्याने, म्हणजेच ह्या सगळ्या अवडंबरामुळे, बाह्य अवडंबरामुळे ईश्वर भक्ती होत नाही. तर त्यासाठी ईश्वराशी भावनिक नातं, भावात्मक अशा प्रकारचं नातं हे जोडलं जाणं अत्यंत आवश्यक आहे. भगती न मुंड मुंडाये, भगती न मुंड मुंडाये, भगती न माला दिखाई, भगती न चरण धोवाये, ये सब गुणी जन गाई. भक्ती त्याच्याने होत नाही, तर त्यासाठी ईश्वराशी एकरूप होता आलं पाहिजे. ईश्वराशी जो एकरूप होईल, ईश्वराशी त्याच्या नामाशी जो तादात्म्य पावेल, तोच खरा भक्त आहे आणि त्याचीच भक्ती खरी आहे असं रोहिदास मानतात. रोहिदास चर्मकार जातीत जन्माला आलेले होते. खरं तर तत्कालीन अस्पृश्य मानली जाणारी जात, ज्याचा स्पर्श देखील विटाळ मानला जात होता, अशा जातीत जन्माला येऊन त्या काळातील अनेक राजे रजवाड्यांनी ज्यांना गुरु मानावं अशा उच्च पदाला आपल्या कर्मामुळे, आपल्या कर्तृत्वाने संत रोहिदास पोहोचले. आणि मग त्या पलीकडे जाऊन ते असं म्हणतात, ते असं म्हणत नाहीत की मला चर्मकार जातीमध्ये का जन्माला घातलं, चांभाराच्या जातीत जन्माला घालून, हीन जातीमध्ये जन्माला घालून देवा तू माझ्यावर अन्याय केलेला आहेस असं ते म्हणत नाहीत.
ते त्याविषयी देवाकडे तक्रार करत नाहीत, खेद व्यक्त करत नाहीत, तर ते काय म्हणतायत, कहे रविदास सुनी केसवे, केशवा ऐक, कहे रविदास सुनी केसवे अंतःकरण विचार, तुम्हारी भक्ति के कारणे फिर हुए मोह चांभार. पुन्हा चमार मला करतो, फिरी हुए हो चमार, मला चर्मकाराच्या जातीत चांभार म्हणून पुन्हा जन्म जर तू देणार असशील तर याच जातीमध्ये तू मला जन्माला घाल, असं ते म्हणतात. आणि त्यामुळे निम्न जातीमध्ये, हीन जाती मानलेल्या जातीमध्ये मी जन्माला आलो याचा पश्चाताप किंवा याचं वाईट त्यांना वाटत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते असं म्हणतात की जो ब्रह्म जाणतो तो खरा ब्राह्मण आहे. ब्राह्मण कोण? जो ब्रह्म जाणतो तो, जो काम क्रोध मदमोह मत्सर या षड्रूपींवर विजय मिळवितो तो ब्राह्मण आहे. जो सद आचरण करतो तो ब्राह्मण आहे. जो सर्व ठिकाणी समभाव बाळगतो तो ब्राह्मण आहे. आणि म्हणून रविदासांनी हे जे काही सांगितलं, ह्या सांगितल्यामुळे अनेक ब्राह्मणांना त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्रास झालेला होता. ब्राह्मणांनी त्यांचा मोठा विरोध केला की अरे, एक शूद्र धर्मवाणी सांगायला लागलेला आहे, एक शूद्र धर्माचं तत्वज्ञान सांगायला लागलेलं आहे, श्रुती स्मृतीविषयी बोलायला लागलेला आहे, गीतेविषयी सांगायला लागलेला आहे, आणि लोक बसून त्याचं ऐकतायत. झालीसारखी राणी चित्तोडची ही त्यांची शिष्या होते आहे, हे पाहिल्यानंतर ब्राह्मणांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला. इतकंच नाही तर दिल्लीच्या बादशहाकडे तक्रार देखील केली. दिल्लीच्या बादशहाने सैनिक पाठवून रोहिदासांना पकडून आणायला सांगितलं, परंतु रविदासांचं तेज पाहिल्यानंतर तो स्वतःही त्यांचा शिष्य बनला, त्यांचा अनुयायी बनला. आणि इतकंच नाही तर तू धर्म सांगतो आहेस, ही आख्यायिका आहे, तू धर्म सांगतो आहेस तर तुझ्या अंगात जानवं कुठं आहे? जानवं नाही तर तू धर्म कसा सांगतोस? असं रविदासांना ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला रविदासांनी असं म्हणतात, ही आख्यायिका आहे. मी परत एकदा सांगतोय, रविदासांनी आपल्या शरीरावरील कातडं कापलं आणि कातडं कापल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये दिव्य अशा प्रकारचं जानवं, सुवर्ण जानवं हे दिसल्यानंतर सगळ्या ब्राह्मणांनी त्यांचं मोठेपण मान्य केलं वगैरे. परंतु त्याही पलीकडे जाऊन रविदासांच्या रचना, रविदासांची भक्ती आणि रविदासांचं एकूणच वादविवादामध्ये या सगळ्या ब्राह्मण तत्कालीन पंडितांना हरवणं, यामुळे रविदास हे संतपदाला पोहोचले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर रविदासांच्या खूप वेगवेगळ्या रचना खूप प्रसिद्ध आहेत, परंतु मला आवडणारी किंबहुना अनेकांनी आपल्यापैकी ऐकलेली असेल अशी एक रचना ती फक्त आपल्यापुढे ठेवतो आणि आपली रजा घेतो. खूप अप्रतिम अशा प्रकारची रचना आहे. भक्त आणि ईश्वर यांच्यामध्ये नातं काय? भक्त आणि ईश्वर यांच्यातील नातं, भक्त आणि ईश्वर यांच्यामध्ये असणारी एकरूपता, तादात्म्यता काय आहे हे सांगणारं अशा प्रकारचं हे पद जे रोहिदासांनी रचलेलं आहे, खूप अप्रतिम अशा प्रकारचं. प्रभुजी तुम चंदन हम पानी, जानकी अंग अंग बास समानी. प्रभुजी तुम चंदन हम पानी, प्रभुजी तुम घन बाण हम मोरा, प्रभुजी तुम घन बाण हम मोरा. जैसे चेतवंत चांद चकोरा, जैसे चेतवंत चांद चकोरा. प्रभुजी तुम चंदन हम पानी, प्रभुजी तुम मोती हम धागा, प्रभुजी तुम मोती हम धागा धागा. जैसे सोहने मिलत सुहागा, जैसे सोहने मिलत सुहागा. प्रभुजी
तुम चंदन हम पानी। प्रभु जी तुम दीपक हम बाती बाती, जाकी ज्योति चले दिन राती, जाकी ज्योति चले दिन राती। प्रभु जी तुम चंदन हम पानी। प्रभु जी तुम स्वामी हम दासा दासा, ऐसी भक्ति करे रविदासा। ऐसी भक्ति करे रे दासा। प्रभु जी तुम चंदन हम पानी पानी। एका अंत्यज जातीमध्ये जन्माला येऊन समाजातील ढोंगावर, समाजातील उच्च नीचतेवर प्रहार करणारे, समाजातील धार्मिक संघर्ष, जातीय संघर्ष नष्ट व्हावा आणि मानवतावादी दृष्टिकोनातून सर्व समाज हा समपातळीवर यावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या संत रोहिदासांना विनम्र अभिवादन करतो। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित आपण हा व्हिडिओ शेअर करावा, इतरांपर्यंत पोहोचवावा आणि इतरांनाही संत रोहिदासांचं हे जे काही मोठेपण आहे, हे मोठेपण त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।